धामणगाव रेल्वे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी पूर्ण झाली असून या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे। नगर परिषदेच्या एकूण 20ही नगरसेवक पदांवर भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे। यासोबतच नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार डॉक्टर अर्चना अडसड रोठे अर्थात अक्का यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर आपली मोहर उमटवली आहे। भाजपच्या या अभूतपूर्व यशामुळे धामणगाव रेल्वे शहरात राजकीय इतिहास घडविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। निकाल जाहीर होताच शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। ढोल ताशांची गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त आनंदोत्सव सर्वत्र दिसून आला। भाजप कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा करत एकमेकांचे अभिनंदन केले। या विजयानंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांनी शहरातील नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले। सर्वप्रथम मी सर्व जनता जनार्दनाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून इतक्या दिवसांचं जे आमचे नेतृत्व विकास काम करून राहिले त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून एका हाती सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हाती दिली आणि जो विश्वास दाखवला तो विश्वास आम्ही कायम ठेवू आम्ही शब्द देतो। मनपूर्वक धन्यवाद देतो, सर्व मतदारांचे आभार मानतो। तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एक एक मत गोळा करून आपले 20ही नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड आघाडी घेत जो विजय खेचून आणला आहे तेव्हा मतदार आपल्या सर्व कार्यकर्ता बंधू भगिनींचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते। आणि आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये आमच्या नेतृत्व आदरणीय प्रतापदादा अडसड, आदरणीय अरुणभाऊ अडसड आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सगळ्यांच्या पाठिंब्याने आम्ही पुन्हा एकदा धामणगावचा विकास अधिक जोमाने करू आम्ही जनतेला विश्वास देतो। भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिक मेहनत घेतली असून हा विजय जनतेच्या पाठिंब्यामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान आमदार प्रताप अडसड यांनीही सर्व विजयी नगरसेवक व नगराध्यक्षांचे अभिनंदन करत आगामी काळात नगर परिषदेच्या माध्यमातून धामणगाव रेल्वे शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल असा विश्वास व्यक्त केला। मी सर्वप्रथम तर धामणगाव शहरातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। त्यांनी एवढा मोठा विश्वास दाखवून एवढा प्रचंड विजय आम्हाला दिला आहे, त्यामुळे साहजिकपणेच त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा आमच्यावर आहे। मी त्यांना विश्वास देतो की त्यांनी ज्या विश्वासानं आम्हावर ही जबाबदारी टाकली त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि त्यांच्या सर्व अपेक्षा आम्ही निश्चितपणे पूर्ण करू। मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। सोबतच कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करून हा विजय अशी अतिशय चांगला विजय संपादित केला आहे, त्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मनपूर्वक मी अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो। सोबतच आपल्या सर्व उमेदवारांचं विजयी उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीकरता त्यांना शुभेच्छाही देतो आणि यांच्या संपूर्ण 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे धामणगाव एक विकासाची वेगळी उंची गाठेल हा विश्वास व्यक्त करतो। आणि या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे पालकमंत्री आहेत बावनकुळे साहेब, या सगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून जास्तीत जास्त कामं कसे होतील, जास्तीत जास्त विकास सर्वांगीण कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू हा विश्वास जनतेला देतो। विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे व सर्व विजयी उमेदवारांचे शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी फुलांच्या वर्षावात स्वागत केले। या ऐतिहासिक विजयानिमित्त धामणगाव रेल्वे शहरात आनंद, उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले।